सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। ढगांच्या गडगडाटांसह सोलापूर शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची 2 पथकं सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत। शनिवार आणि रविवार ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शनिवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रविवारी 28 सप्टेंबर रोजी रात्री 12 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत पावसाचा इशारा दिलाय। ग्लोबल फोरकास्ट सिस्टमने हा रेड अलर्ट दिलाय। या पावसाने सोलापूरकरांची तारांबळ उडाली, त्यामुळे शुक्रवारी सोलापूरच्या तापमानात मोठी घट झाली। कमाल तापमान 23.6 तर किमान तापमान 23.0 अंश सेल्सिअस नोंदवले। सोलापुरात गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली। सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर पुढील 2 दिवसात जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यासाठी प्रशासन सज्ज झालं असून बचाव कार्यासाठी कोल्हापूर, सांगलीकडून नवीन पथकं बोलवण्यात आली आहेत। सुरक्षतेसाठी प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात महापुरामुळे मोठे नुकसान झालंय। यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास धोका वाढणार आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून याबाबत संबंधित प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत।